हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025च्या रिक्रुटमेंटसाठी कॉमन टॉपिक जो आहे तो आहे आपला महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2025. याचा आज पार्ट 8 आपण सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे. याच्या पहिले आपण 7 पार्ट्स कव्हर केलेले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज आतापर्यंत नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. इथे आपण 2020 MCQची सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि जी प्लेलिस्ट आहे ते पण तुम्ही सेव्ह करून घ्या, जेणेकरून तुम्ही जितके पण व्हिडिओज मी इथे ॲड करेल ते तुम्हाला डायरेक्टली मिळून जाणार. त्याच्यानंतर चॅनलला ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण 20 MCQs जे आपल्याला महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्टचे आहेत. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द कमिशन पॉवर टू रिकमेंडेड चेंज इन प्रोसिजर इन मेन्शन अंडर. प्रक्रियेत बदल करण्यासाठी आयोगाला शिफारस करण्याची सक्ती कोणत्या कलमात नमूद आहे? तर बघा, ऑप्शन आहे सेक्शन 3, सेक्शन 9, सेक्शन 16(1) ऑफ डी अँड सेक्शन 26. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेक्शन 16(1) ऑफ डी, कलम 16(1) ड मध्ये. नेक्स्ट, सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॉवर ऑफ कमिशन अंडर द सेक्शन 16 ऑफ 2. खालीलपैकी कोणती सक्ती कलम 16(2) अंतर्गत आयोगाकडे नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, सबमनिंग पर्सन, सेकंड, रिसिविंग एफिडेविट्स, थर्ड, एन्फोर्सिंग अटेंडन्स अँड फोर्थ, डिक्लेअरिंग लॉ इनव्हॅलिड. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, डिक्लेअरिंग लॉ इनव्हॅलिड, कायदे अमान्य घोषित कर. नेक्स्ट, थर्ड, व्हॉट इज द मॅक्झिमम पिरियड अलॉट फॉर द कमिशन टू डिस्पोज अँड अपील अंडर द सेक्शन 18. कलम 18 अंतर्गत अपील निकाली काढण्यासाठी आयोगाला किती कालावधीपर्यंत वेळ दिला जातो? तर बघा, ऑप्शन आहे ना 30 days, 60 days, 90 days, 180 days. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 90 days मीन्स 90 दिवस. नेक्स्ट, 4, अंडर द ॲक्ट फेल्युअर टू डिलिव्हर सर्व्हिस इज नॉट ट्रीटेड ॲज अ मिसकंडक्ट अनलेस. या कायद्यानुसार सेवा पुरवण्यात अपयश हे अपप्रवृत्ती मानले जात नाही जोपर्यंत, तर बघा ऑप्शन आहे 10 लाखाहून अधिक नुकसान झाले नाही तेव्हा, तसाच ते 10 लाखापेक्षा जास्त किंवा जाणीवपूर्वक वारंवार केले गेले नाही, अर्जदार तयार केले नाही आणि फोर्थ, न्यायालय हस्तक्षेप करत नाही. आन्सर आहे सेकंड, ते 10% पेक्षा जास्त किंवा जाणीवपूर्वक वारंवार केले गेले नाही. ठीक आहे, मीन्स नॉट मोर दॅन 10%. नेक्स्ट, फिफ्थ, कमिशन ॲन्युअल रिपोर्ट इज सबमिटेड टू. आयोगाचा वार्षिक अहवाल कोणाला सादर केला जातो? तर बघा, ऑप्शन आहे प्राईम मिनिस्टर, स्टेट इलेक्शन कमिशन, स्टेट गव्हर्नमेंट अँड म्युनिसिपल कमिशनर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. नेक्स्ट, सिक्स्थ, विच सेक्शन इनेबल द स्टेट गव्हर्नमेंट टू इश्यू बाइंडिंग डायरेक्शन टू पब्लिक ऑथॉरिटी. सार्वजनिक प्राधिकरणांना बंधनकारक सूचना देण्यासाठी राज्य सरकारला कोणते कलम अधिकार देते? तर बघा, ऑप्शन आहे सेक्शन 13, सेक्शन 24, सेक्शन 10, सेक्शन 29. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, सेक्शन 24, कलम 24. नेक्स्ट, 7, फॉल्स और फेरिवोलस अप्लिकेशन अंडर द ॲक्ट कॅन लीड टू. या कायद्यानुसार खोटी किंवा निरर्थक अर्ज केल्यास काय होऊ शकते? तर बघा, ऑप्शन आहे फ्युचर सर्व्हिसेस, पेनल ॲक्शन अंडर लॉ, थर्ड, 1000 रुपीजचा दंड आणि लाईफ टाईम बॅन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, पेनल अंडर लॉ. ठीक आहे, कायद्यानुसार शिक्षात्मक कारवाई. नेक्स्ट, 8, अ पब्लिक ऑथॉरिटी इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग. सार्वजनिक प्राधिकरणात खालीलपैकी कोण समाविष्ट आहे? बघा, ऑप्शन आहे ओनली इलेक्टेड बॉडीज, सेकंड, ओनली प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर, थर्ड, डिपार्टमेंटल एस्टॅब्लिश बाय लॉ और नोटिफाइड ऑफ गव्हर्नमेंट अँड फोर्थ, फॉरेन एम्बॅसीज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डिपार्टमेंट एस्टॅब्लिश बाय लॉ और नोटिफिकेशन ऑफ गव्हर्नमेंट, कायद्याने किंवा अधिसूचनेने स्थापन केलेले विभाग. नेक्स्ट, 9th, विच इज द लोवेस्ट रँक ऑफ ऑफिसर हू कॅन अपॉइंटेड ॲज अ फर्स्ट ॲपेलेट ऑथॉरिटी. प्रथम अपील प्राधिकरण म्हणून नेमणूक होऊ शकणाऱ्या अधिकाऱ्याचा किमान दर्जा कोणता आहे? तर बघा, ऑप्शन आहे ग्रुप सी, ग्रुप बी, ग्रुप डी, रिटायर्ड ऑफिसर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ग्रुप बी, गट ब. नेक्स्ट, 10th, फॉर रिपीटेड फेल्युअर बाय डेझिग्नेटेड ऑफिसर द कॉम्पिटंट ऑथॉरिटी मस्ट इनिशिएट ॲक्शन अंडर. बघा, नामनिर्दिष्ट अधिकाऱ्याचे वारंवार अपयश झाल्यास सक्षम प्राधिकरणाने कोणत्या कलमाखाली कारवाई सुरू करावी? तर बघा, ऑप्शन आहे इलेक्शन लॉ, त्याच्यानंतर सेक्शन 12 RTI ॲक्ट अँड पोलीस मॅन्युअल. तर करेक्ट आन्सर आहे सेक्शन 12 नुसार. नेक्स्ट, 11th,
तसंच बघा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आणि महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस मीन्स एकच आहे, एक इंग्लिशमध्ये आणि एक मराठीमध्ये आहे. ज्यांना पण PDF हवी असेल ते व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. याच्यामध्ये शॉर्ट नोट्स प्लस MCQs दिलेले आहे. ज्यांना पण ही PDF आहे व्हॉट्सअप करून PDF घेऊन घ्या. ठीक आहे. नेक्स्ट 11, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पब्लिक सर्व्हिस अंडर द ॲक्ट बाय डिफॉल्ट. खालीलपैकी कोणती सेवा ही कायद्यानुसार सार्वजनिक सेवा नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट राशन कार्ड इश्युएन्स, सेकंड पासपोर्ट अप्लिकेशन, थर्ड प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट अँड फोर्थ बर्थ सर्टिफिकेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पासपोर्ट अप्लिकेशन, पासपोर्टसाठी अर्ज. नेक्स्ट 12th, विच डॉक्युमेंट गिव्ह द एलिजिबल पर्सन राईट टू मॉनिटर स्टेटस ऑफ अप्लिकेशन. पात्र व्यक्ती सर्जाची स्थिती तपासण्याचा अधिकार देणारा दस्तावेज कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट राशन कार्ड, आधार कार्ड, युनिक अप्लिकेशन नंबर अँड पॅन कार्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड युनिक अप्लिकेशन नंबर, विशिष्ट अर्ज क्रमांक. नेक्स्ट 13, द स्टेट गव्हर्नमेंट मस्ट प्रोव्हाइड इन्सेंटिव्ह टू ऑफिसर विथ. राज्य सरकारने खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मोस्ट पेनल्टी ऑर्डर, सेकंड 0 डिफॉल्ट इन अ इयर, थर्ड हाय पॉलिटिकल सपोर्ट अँड लॉंगेस्ट टेन्युअर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 0 डिफॉल्ट इन इयर, वर्षभर एकही त्रुटी नसलेल्यांना. ठीक आहे. नेक्स्ट 14, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज यूज्ड फॉर. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग कोणत्या उद्देशासाठी केला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बाईंग हार्डवेअर, सेकंड कंडक्टिंग इलेक्शन्स, थर्ड डिलिव्हरिंग पब्लिक सर्व्हिस विदिन अ टाइम अँड फोर्थ मॅनेजिंग पेन्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डिलिव्हरिंग पब्लिक सर्व्हिस विदिन अ टाइम, वेळेत सार्वजनिक सेवा देण्यासाठी. नेक्स्ट 15, द कमिशन सजेशन एम्स ॲट. आयोगाच्या सूचना कशासाठी असतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिड्युसिंग पब्लिक हॉलिडे, सेकंड बेटर डिलिव्हरी फॉर पब्लिक सर्व्हिस, थर्ड कंडक्टिंग इलेक्शन अँड फोर रिप्लेसिंग RTI ॲक्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड बेटर डिलिव्हरी ऑफ पब्लिक सर्व्हिसेस, सार्वजनिक सेवांची चांगली अंमलबजावणी. नेक्स्ट 16, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ लोकल ऑथॉरिटी अंडर द ॲक्ट. या कायद्यानुसार स्थानिक प्राधिकरण म्हणजे खालीलपैकी काय समाविष्ट नाही. तर बघा ऑप्शन आहे नगरपंचायत, इंडस्ट्रियल टाउनशिप, युनियन बँक अँड जिल्हा परिषद. तर बघा युनियन बँक इज नॉट अ पार्ट ऑफ लोकल ऑथॉरिटी बट नगरपंचायत, इंडस्ट्रियल टाउनशिप अँड जिल्हा परिषद इज अ पार्ट ऑफ लोकल ऑथॉरिटी. नेक्स्ट 17, द प्रोव्हिजन फॉर ओव्हरराईड ओव्हर अदर लॉ इज स्टेटेड अंडर. इतर कायद्यांचा अधिमान्यता देणारी तरतूद कोणत्या कलमात आहे. बघा ऑप्शन आहे सेक्शन 14, सेक्शन 27, सेक्शन 10, सेक्शन 17. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 27 कलम 27. नेक्स्ट 18, पेनॉल्टी अमाऊंट मस्ट बी पेड बाय कन्सर्न ऑफिसर विदिन. संबंधित अधिकाऱ्यांनी दंडाची रक्कम किती कालावधीत भरावी. तर बघा ऑप्शन आहे 7 days, 15 days, 30 days, 60 days. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 30 days, 30 दिवस. नेक्स्ट 19, व्हॉट हॅपन्स इफ ऑफिसर फेल टू पे द पेनॉल्टी विदिन 30 days. जर अधिकारी 30 दिवसात दंड भरला नाही तर काय होते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट केस क्लोज, सेकंड पेनॉल्टी इज वेव, थर्ड अमाऊंट इज रिकवर्ड फ्रॉम सॅलरी अँड फोर्थ पेनॉल्टी इज ट्रान्सफर टू अनदर ऑफिसर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अमाऊंट इज रिकवर्ड फ्रॉम सॅलरी, रक्कम पगारातून वसूल केली जाते. ओके. नेक्स्ट 20, व्हॉट इज द मॅक्झिमम पेनॉल्टी दॅट मे बी इम्पोज ऑन डेझिग्नेटेड ऑफिसर. नामनिर्दिष्ट अधिकाऱ्यावर लावला जाणारा कमाल दंड किती आहे. बघा ऑप्शन आहे 1000, 3000, 5000, 10,000. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 5000. ओके. तसंच बघा PDF अवेलेबल आहे KDMC साठी म्युनिसिपल कॉर्पोरेशन, कंबाईन इंग्लिश आणि मराठी, इंग्लिश आणि मराठी सेपरेट सुद्धा अवेलेबल आहे. KDMC साठी अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेज सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये 2 PDFs अवेलेबल आहे. JEE सिव्हिलची सुद्धा PDF अवेलेबल आहे आणि करंट अफेअर्सच्या मंथली PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.